आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते खरात प्रकरणात। आज एसआयटीची पत्रकार परिषद आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषद घेणार आहेत। अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत। 12 पैकी 8 गुन्हे लैंगिक शोषण आणि अत्याचारासंदर्भातले। तर याच सगळ्या मुद्द्यावर एसआयटीचे अधिकारी आज सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे। त्यामुळे एसआयटीच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आता आज एसआयटी कडून आतापर्यंत जी चौकशी करण्यात आली आहे त्या संदर्भातली माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पत्रकार परिषद आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत आणि आतापर्यंत झालेले आहेत। अशोक खरातवरती 12 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरती लैंगिक शोषण अत्याचार संदर्भात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच म्हणजे अशोक खरातचं जो प्रकरण आहे तो समोर आल्यानंतर पहिल्यांदाच एसआयटी आज पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात माहिती देणार आहे, अशा पद्धतीचं माहिती मिळते। खरं तर या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती। एकूणच तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण जी ती एकूणच एसआयटी स्थापन केल्याचं आपण बघितलेलं आहे। आतापर्यंत वेगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास झालेला आहे। 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचार संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत। अजूनही काही महिलांवरती या अशोक खरातने अत्याचार केलेले आहेत अशा पद्धतीचं संशय आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती माहिती देण्यासाठी आज पहिल्यांदा एसआयटी हे पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे जे एसआयटीचे चीफ आहेत तेजस्वी सातपुते हे नेमकं आज काय माहिती देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।